आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. RD444 ओल या संघाला. तर RD444 ओल या संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर फलंदाज शेखर दलवी आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव. तर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली. तर फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय लोकल बॉय ज्ञानेश्वर शेलके. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टफील्डमध्ये तैनात केले. त्यामध्ये डिमिड विकेटला चॅलेंजपूर संघाचा संघनायक सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार याला आपण पाहू शकता. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका शेखर बेफिकर आणि चेंडू जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज शेखर दलवी आणि चौकाराने अकाउंट ओपन होतं RD444 ओल या संघाचा. कृपया सामना सुरू असताना बाईक स्वरांना विनंती असेल की आपण मैदानामधून गाडी आणायची नाही. ज्ञानेश्वर शेळके राईट मोर द विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. घातक ठरू शकला असता मात्र लेग बाय रूपाने एक धाव पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्येवरून पाहतोय धावफलकावर 5 धावा. RD444 ओली विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये सिटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. पाहूया या हंगामामध्ये या दोन्ही संघांचा पहिलाच सामना आहे. शेखर दलवी ज्याने गेल्या वर्षी हंगामामध्ये पहिला चौकार पेश केला होता आणि या हंगामामध्ये आपण पाहतो या सामन्यामध्ये शेखर दलवीच्या बॅटमधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र विकेट हा चेंडू हाताळला होता. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शॉट आहे एक्स्ट्रा काढला मात्र ओव्हर थ्रोच्यापणे एक धाव पूर्ण. अक्षय कासार हे आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या सिंगल वाढून झालेली ती 6 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना RD444 ओली हा संघ आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे ज्ञानेश्वर शेलके मॅन फ्रॉम पोगाव लोकल बॉय. पहिले षटक हाताळतोय आपल्या घरच्या मैदानावर. सामना करेल फलंदाज शेखर दलवी. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका कुठलीही संधी नाही. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय स्ट्रेट रिझन मधून एका टप्प्याने सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय सलामीरा शेखर दलवीच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज शेखर. यावेळी दिशा फरकली जाते दडपणाखाली येतोय कारण शेखर सध्या तरी बेफिकर फलंदाजी करताना. धावसंख्या सिंगल वाढून ते 11 धावा. फॉलचं पहिले षटक मार्गस्थ आहे ज्ञानेश्वर टर्न फ्रॉम VIP रायझिन फेसिंग इम शेखर दलवी. यावेळी मात्र आपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू होते डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार 4 धाव.
थोडासा फॉर्मशी झगडताना आपण पाहिला होता. यावर्षी मात्र RD ट्रिपल फोर झिरो ओवली संघासाठी चांगला शुभ संकेत आहे, कारण शेखर दलवी जो त्यांचा मुख्य सलामीचा फलंदाज आहे चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो. आत्मविश्वासाने सध्या फलंदाजी करतोय. धावसंख्या धावपल करू 15 धावा. यावेळी अतिशय ऑनड्रॉयचा फटका मात्र धावेसाठी नकार देतोय. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तर निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर RD ट्रिपल फोर झिरो ओवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद जिंदाबाद 15 धावा. शेखर दलवी 3 चौकारांच्या मदतीने खेळतो आपल्या वैयक्तिक 12 धावसंख्येवर. अक्षय कासार खेळतोय आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक बालकृष्ण शेलके साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर केतन घरात P2चं दुसरं षटक हातांसाठी येतोय. मॅन फ्रॉम काटे. सामना करेल फलंदाज अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव. 3 क्षेत्ररक्षक आपण आता मात्र आउटफील्डमध्ये पाहू शकता. त्यामध्ये तुषार शेलके आपल्याला पाहायला मिळतोय, सचिन भोईरे आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कपिलेश. इतर क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये आपण पाहतोय. केतन घरात गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज अक्षय कासार. यावेळी हुक केलेल्या चेंडूला आणि अक्षय कासार ठरतोय या चेंडूवर असरदार. चेंडू जातोय सीमापार चौकार. या चौकारीने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्येत 4 वाढून जोडते 19 धावा. अतिशय उत्कृष्ट सलामी देताना दोन्ही सलामीचे फलंदाज आणि दोन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी चांगली वापसी करतोय केतन घरात. मसल गोलंदाज आहे, खांद्याचा जास्त वापर करताना दिसतोय केतन आणि त्याचा फायदाही त्याला बऱ्याच वेळा झालेला आहे. मसाला गोलंदाज केतन घरात मॅन फ्रॉम काटे. P2चं दुसरं षटक हाताळतोय. व्यापी कडून वळताना सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा अक्षय कासार. यावेळी चेंडूला टोलला मेडिकट क्षेत्रामध्ये त्रिमूर्ती गायकर चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 20 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय RD ट्रिपल फोर झिरो ओवली या संघाला चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. सुदर्शन शेलके याला स्टेट मिड ऑफ रिजन मध्ये आता मात्र तैनात केले गेलेले आहे. पॉइंट 30 सर्कलमध्ये कव्हरी 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पूर्णपणे अचंबित झाला होता तो शेखर दलवी. मार दिया जाय या छोड दिया जाय द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता आणि चेंडू पडल्यानंतर अनिश्चितरित्या बाउन्स झाला होता. चेंडूने उसळी घेतली होती. धावसंख्या स्थिर आहे 20 धावा. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळताना आपण पाहिलं होतं केतन घरात याला. केतन घरात टर्न फ्रॉम व्यापीलायझ इन फेसिंग इम शेखर दलवी. यावेळी अप्रतिम फटका पलटी शॉट आणि चेंडू जातोय पॉइंट रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. राजूभाई यांच्याकडून चॅलेंज स्पोर्ट संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान चौकारीने धावसंख्या घडून दिली ती 24 धावा. अतिशय उत्कृष्ट फटका
चेंडूच्या मॅरिटनुसार ज्याप्रमाणे चेंडू होता ऑफ स्टॉनच्या वरचा आणि त्याप्रमाणे फटका गेला होता शेखर दलवी यांनी. केतन घरत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोड द विकेट. यावेळी मात्र संधी होती, संधीचं सोनं तिथे यष्टरक्षकाच्या मागे करता आला नाही आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. तर अशा प्रकारे 2 षटकांची ते समाप्ती झालेली आणि 2 षटकांची समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने प्रति षटकामागे आडी ओवळी संघाने धाव झलकवलेल्या आहेत त्या 25 धावा. जमीची बाजू म्हणता येईल कारण कोणताही इथे फलंदाज बाद झालेला नाही. शेखर दलवी 4 चौकारांच्या मदतीने खेळतोय 17 धावसंख्येवर. अक्षय कासारा एका चौकाराच्या मदतीने खेळतोय वैयक्तिक 6 धावसंख्येवर. शिक्षकांना एक चांगली सुरुवात नक्कीच मानता येईल आडी ट्रिपल फोर 0 ओवळी संघाची, जो विनोद पाटील यांचा संघ आहे. निश्चित जर बघितलं धुमाळ सर पहिल्या षटकामध्ये 14 तर दुसऱ्या षटकामध्ये 10, सरासरी जर बघितली तर 12ची सरासरी आपण पाहतोय. चांगली सुरुवात केलेली आहे. या 25 धावसंख्या झालेली आहेत धावफलकावर. चांगली सुरुवात आपण पाहतोय. 2 षटकाची समाप्ती झालेली. निश्चितच मंचावर सुद्धा उपस्थित झालेले बालकृष्ण शेलके यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. निश्चित त्यांचे पुत्र या आपण संघामध्ये पाहतो. चॅलेंज भिवंडीमध्ये सुदर्शन शेलके, तुषार शेलके, ज्ञानेश्वर शेलके चांगले असे खेळाडू या संघामध्ये त्यांचे खेळतात. आणि तसंच त्यांच्या गावातील अजून एक त्रिमूर्ती गायकर असे पोगामध्ये 4 खेळाडू आपण पाहतोय चॅलेंज भिवंडी संघामध्ये खेळताना. तरी सागर पाटील हा यावेळेस धनेश 11 कुक्षी संघामध्ये ज्युनियर म्हणून त्याची वर्दी लागली त्या संघामध्ये. तर प्रतीक येतोय गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक घातल्यासाठी. स्टेट लॉंगर रिझन मध्ये लिटिल मास्टर पटुनकर प्रशांत पाटील यांना आपण पाहू शकता. प्रतीक षटकामधील पहिला चेंडू. यावेळी चेंडूला टोललेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर छेपावतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल ओढून झाली ते 26 धाव. 26 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक तिसरं षटक आदळतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये बड्डे बॉय दीपेश माली याचं येणं बाकी आहे. असरदार केदार ज्यांनी शेलार चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करताना बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज ही दोन्ही पारितोषिक पटकावली होती, त्याचं येणं बाकी आहे. दरम्यान पंचांचं वाईटचं खेळतोय. अव्वांतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल निवडून झाली ती 27 धावा. संदीप मडवी याचं येणं बाकी आहे. 100 बटकर 1 खेळाडूंचा भरणा असलेला संघ. त्यानंतर योगेश योगे याला कोण विसरू शकेल, ज्याने आमदार चषक धनेशिलेंना कुक्ष संघाला पराभूत करून आपल्या संघाला जिंकून दिला होता. प्रतीक राईट मोर द विकेट. यायले हो 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 ये उडाया. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय कासारा ठरतोय या चेंडूवर असरदार आणि चेंडू सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झालेली ती 33 धावा. 3-3. प्रतीक याच्या विरुद्ध अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला होता अक्षय कासाऱ्याच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम अनगाव. प्रतीक पुन्हा एकदा व्यापीठ टोकाकडून बोलताना सामना करेला पुन्हा एकदा फलंदाज अक्षय कासार. यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. संधी होती तिथे, कुठल्याही प्रकारची धाव नाही. कौतुक करावं लागेल या चेंडूवर मात्र वापसी केलेल्या गोलंदाज प्रतीक याने. सुरू असलेला सामना आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष आरडी 444 ओवली या दोन संघामध्ये. आरडी 444 ओवली या संघाचा आपण ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 28 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेचा लॉट्स 25 तारखेला बीसीए चॅम्पियन ट्रॉफी मध्ये लाईव्ह काढला जाईल. याची सहभागी संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच या स्पर्धेमधील ग्रामीण संघांचा लॉट आज दुपारी 2 वाजताही काढला जाणार आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज अक्षय.
यावेळी दिशा भरकटली आहे. पंचांचं वाईटचा इशारा येतो आणि हा चेंडू मात्र गोलंदाज प्रतीक याला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान अवंतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 1 निवडून झाली ती 34 धाव. एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेखर दलवी चांगल्या टचमध्ये, अक्षय कासारही चांगल्या टचमध्ये, दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक राईट मोर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहूया पंचांचा काय निर्णय. दरम्यान एक धाव तर पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. या स्पर्धेचा आतापर्यंत जर विचार केला, हायलाइट्स पाहायचे झालं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये पायनर संघाचा फाईक अन्सारी, विशाखा एंटरप्राइजेस संघाचा केतन पाटील आणि जयदुर्ग बी संघाचा हरी जोशी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी मिडियनवर निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम केला आहे. त्यामध्ये पायनर संघाचा फाईक अन्सारे आणि जयदुर्ग बी संघाचा उमेश नाईक. निश्चित हा फ्रीड असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. दरम्यान केवनी देवी येथून संदीप पाटील यांनी चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या 36. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या चेंडूची हाताळणी, धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 36 धावा. पहिलं षटक ज्ञानेश्वर शेळके यांनी हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं केतन घरत यांनी आणि तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रतीक. प्रतीक सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा शेखर. यावेळी मात्र शेखर बेफिकर गब्बर ऑफ भिवंडी शेखर दलवेच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत षटकार. शशिकांत केने गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेखर दलवी थोडासा झगडताना आपण पाहिला होता. फॉर्म सी मात्र यावर्षी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो आणि एक शुभ संकेत नक्कीच RD440 ओवली संघासाठी असेल कारण त्यांचा सलामीचा फलंदाज शेखर दलवी हा फॉर्म मध्ये आलेला आहे. धावसंख्या वेगाने ओढून झाली ती 42. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय शेखर दलवी आणि अक्षय कासार या दोघांकडून. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतोय शेखर दलवी. त्यामध्ये 4 चौकार आणि काही षटकाराचा समावेश आहे. यावेळी मात्र खराब चेंडू, लाईन पाहावी लागते पंचांना आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या सिंगल ओढून झाली ते 43 धावा. थोडासा दडपणाखाली नक्कीच येतो गोलंदाज प्रतीक करण समोर. शेखर दलवी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. या अगोदर चेंडूवर षटकार पेश केला होता. प्रतीक सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा शेखर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी आणि यावेळी मात्र शेखर दलवी याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. पहिला हादरा बसतोय RD440 ओवली या संघाला.
मात्रे साहेबांचं सुद्धा येते आगमन. आपलं सुद्धा स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अग्री राजा प्रतिष्ठान फोगाव आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा. गोलंदाजीवर केतन घरत संघानं चौथं सांघिक दुसरं षटक हाताळतोय. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 तर चौथा षटक घेऊन येतो केतन घरत. तर यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत महेंद्र स्पोर्ट्स भादवाड एक सेमीले रुपेश मात्रे फॅम टीम विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारपाव. दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. पुढला चेंडू केतन घरत सामोर जातो तो दीपेश माली. पुढला चेंडू केतन याचं सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये निसर चेंडू येत नाही. तुषार येतोय चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तुषार शेलके याच्याकडनं. आणि निश्चितच होम ग्राउंडवर खेळताना पाहतो आपण तुषारला. सुदर्शन, ज्ञानेश्वर आणि त्रिमूर्ती असे 4 खेळाडू होम ग्राउंडवर खेळतात. आपल्या स्वतःच्या ग्राउंडवर खेळताना आपण पाहतोय. धावसंख्या 10 बळकट 44 धावा. स्ट्राईकला येतो तो अक्षय कासार. पुढला चेंडू सुरेख असा टोले चेंडू चांगला असा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय षटकार. पण फटका बघितला होता अक्षय कासारच्या बॅट मधून. या षटकाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 50 धावा अर्धशतक जमा केले. ते मात्र RD 444 या संघाने सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू सुरेख चेंडू फसवा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर यशच्या हातामध्ये जातोय. निर्धा चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक करतोय केतन. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला आपण गोलंदाज पाहतोय. आपल्या गोलंदाजी मार्गवर चांगली गोलंदाजी होते. जरी षटकार जरी आपल्या गोलंदाजी जरी लागला जरी असला तरी चांगली गोलंदाजी करते. पहिला चेंडू सिंगलने गेला तर दुसऱ्या चेंडू षटकार. तिसरा चेंडू जर बघितला तर निर्धाव फेकला जातोय. पुढल्या चेंडू सामोर जातो तो अक्षय कासार. एक अनगावचा एक उगवता तारा. पुढला चेंडू टप्पा पडल्यानंतर यशच्या हातामध्ये येतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त एक धाव मिळते. 1 बॉलचा इशारा दिला जातोय. धाव संख्या बघितली तर 10 बळकट 51 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना पुढला चेंडू केतन गर्देचा पुन्हा सामोर जातो तो अक्षय कासार. एक चांगला आपण षटकार बघितला होता. सुरेख चेंडू पुन्हा त्याच दिशेने फसवा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर आपला अनुभव बनायला लावतोय गोलंदाज केतन घरत. एक काटे गावातील एक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सामोरे जातोय तो अक्षय कासार. एक अनगावचा एक उगवता तारा आपल्या खेळामध्ये कसं प्रदर्शन करतो पाहूया. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरेशच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला कमबॅक केला गोलंदाजाने. निश्चित कुठेतरी थांबावं लागेल RD 444 संघाला. कारण एक विचार केला तर 3 षटकामध्ये एक मोठा डोंगर उभा केला होता. मात्र आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याच गोलंदाजी अपेक्षा असेल चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाला. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आता पाहायला मिळते केतन घरदे याच्याकडनं. निश्चित जर या षटकामध्ये एक षटकार जरी लागला असला तरी चांगली कमबॅक केला आपल्या गोलंदाजीवर. पुढला चेंडू अक्षयसाठी सुरेखाचा टोले चेंडू. लॉंगांच्या दिशेने चेंडू पकडला जाते. दरम्यान एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानते. एका धावाने संघाची धावसंख्या 10 बळकट जाते. ती म्हणजे 52 धावा. 4 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या जर बघितली 10 बळकट 52 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी. किती धावा जमा केल्या जातात बघायला लागतील. कारण जर विचार केला तर दीपेश मालिक खेळपट्टीवर सज्ज आहे. अक्षय कासार हा सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आतापर्यंत बघितलं अक्षय याने आपल्या फलंदाजी करताना 2 षटकार चांगले आणि एक चौकार पाहायला मिळाला होता. 19 धावावर खेळतो अक्षय. दीपेश हा 1 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 10 बळकावर 52 धावा.
13.00 जर बघितली सरासरी राखले फलंदाजी करताना आडी 444 या संघाने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चॅलेंज फॉर भिवंडी संघाने पुन्हा गोलंदाजीसाठी इथं गोलंदाजा ज्ञानेश्वर आपल्या घरच्या ग्राउंडवर गोलंदाजी करताना चांगली धावसंख्या शेषिकान आपल्याला पाहायला मिळते आणि ज्ञानेश्वर याला कंटिन्यू ठेवलेलं पहिले षटक घातलेलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच या गोलंदाजाने केली होती आणि कर्णधारांनी पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावर दर्शवलेला आहे. निश्चित जर संघाचा संघटक जर बघितलं तर सचिन याने पुन्हा जर विश्वास दाखवला तो ज्ञानेश्वर शिर्के याच्याकडं कारण चांगली गोलंदाजी करतो. आपण बघितलं तर 2 वर्ष झाले चांगली गोलंदाजी करतोय. संघाचा संघटक सचिन काहीतरी कानमंत्र देताना गोलंदाजा ज्ञानेश्वर याला पाहूया ज्ञानेश्वर कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीने केतन यांनी चांगली गोलंदाजी केली चौथ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला त्याच पावला पाऊल ठेवायला लागेल. मात्र ते ज्ञानेश्वर याला पुढल्या चेंडू सामोरा जात होतो. अक्षय कासार उलटा चेंडू होता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे. चेंडू मात्र सीमा पार होते. 4 धावा 55 षटक चौकार. फुलटा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलला होता. 2 टप्प्याने चेंडू सीमा पार होत आहे. या 4 धावा येतात. 4 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती म्हणजे 56 धावा. चांगली सुरुवात केली ती मात्र आरडी 444 उवली या संघाने आणि अक्षय कासार पोहोचतोय चौकाराने आपल्या वैयक्तिक 23 धावसंख्येवर. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत अक्षय कासार करतोय. पुढला चेंडू ज्ञानेश्वर शेलके सामोर जात होता. अक्षय सुरेखा साठवले चेंडू मात्र जर विचार केला चेंडू सरळ व्हीआयपी डॅशवर येतोय आणि हा षटकार या षटकाराने संघाची धावसंख्या जाते ती म्हणजे 62 वर. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अक्षय कासार याच्या बॅट मधून धावसंख्या मुसंडी मारते आणि वैयक्तिक 29 धावसंख्या खेळतोय. धावसंख्या पण पाहतोय धावफलकावर 62 धावा 62. पुढला चेंडू पुन्हा पुलटा चेंडू होता. त्रिमूर्ती मात्र ज्ञानेश्वर तुषारने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्रिमूर्तीचा चांगला कमबॅक होता. चांगली एका धावावर समाधान मानलं ते. आता येते मात्र स्ट्राईक वर दीपेश माली. भरपूर अपेक्षा असेल आडी 444 या संघाला कारण मोठा खेळाडू आपण पाहतो स्ट्राईकला. पुढला चेंडू दीपेशसाठी सुरेखाचा चेंडू चेंडू आहे मध्ये स्वतः गोलंदाज आणि झेल सुटते आणि जीवनदान मिळते मात्र दीपेशाला हे कुठेतरी मागणं ठरू शकते चॅलेंज भिवंडी संघाला कारण एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाला असतं मात्र कुठेतरी झेल सुटला जातोय आणि जीवनदान मिळते मात्र दीपेशाला. धावसंख्या 10 फलकावर 64 धावा कुठेतरी मागणं ठरू शकते. चांगली संधी निर्माण केली होती ज्ञानेश्वरने स्वतःच्या गोलंदाजीवर कुठेतरी ती झेल सोडली जाते. पुन्हा स्ट्राईकला देतो अक्षय. सुरेखा साठवले चेंडू चेंडू आहे मध्ये आहे. एक्स्ट्रेक्षक चप्पल आहे आणि पुन्हा झेल सुटते. असं वाटत होतं का झेल निश्चित पकडला जाईल. या 2 धावा मिळतील. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 66. कुठेतरी जर विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडा गच्चार पाहायला मिळते. येत मागरे पडू शकते चॅलेंज भिवंडी संघाला. जर झेल पकडला तर निश्चित एक धाव दुहेरी धाव आपल्याला वाचवते. ते फलंदाज सुद्धा बाद होते. संघावर प्रेशर पडते पण ते मात्र प्रेशर येते मात्र चॅलेंज भिवंडी संघावर करायचा विचार केला तर 2 झेल सुटले. बॅकवर चांगली गोलंदाजी होत होती या चेंडूवर. पुढला चेंडू पुन्हा त्याच दिशेने चेंडू जाते आणि पंचांचा इशारा येते चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय ज्युनियर अक्षय कासारकडनं. आणि जर विचार केला सुभाष धुमाळ सर प्रत्येक संघामध्ये चांगले चांगले प्लेअर आपण पाहतो जे ज्युनियर जे घेतल्यात प्रत्येक संघामध्ये चांगली फलंदाजी करतात. नक्कीच कालच्या दिवशी सूरजच्या केने मॅन फ्रॉम भावाले या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट आकर्षित फलंदाजी केली होती आणि आकर्षक झेल सुद्धा पकडला होता. पहिला झेल पकडला होता त्याने. आणि यावेळी मात्र आपण पाहतो आरडी 444 ओलिया संघाकडून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करणारा अक्षय कासार. शेलार चषकामध्ये अक्षय कासार आणि अक्षय राऊत या 2 फलंदाजांनी अनगाव संघाकडून खूपच प्रभावित कामगिरी केली होती आणि त्यापैकी एक फलंदाज अक्षय कासार
सध्या आपल्याला RD 444 ओलिया संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. निश्चितच जर विचार केला तर षटके समाप्ती झाल्या ते 5 धावसंख्या धावफलकावर 70 धावा एक मोठं आव्हान उभा केलंय आतापर्यंत 5 षटकामध्ये RD 444 या संघाने. आणि नवीन गोलंदाज येतोय भावेश. तर एक्स MLA रुपेश मात्रे फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाचा संघनायक आणि महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स कारभाव संघनायक दोन्ही संघाचे संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. निश्चितच दोन्ही संघाचे संघनायक आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. आपण पाहू शकतो स्वर्गीय आप्पा नाना स्मृतिचषक 2020 आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव आयोजित आपण पाहतोय आणि हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. शेवटचं षटक गोलंदाजा भावेश. जर चॅलेंज संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये कुठेतरी थांबावं लागेल दीपेश माली आणि अक्षय कासाऱ्याला. अक्षय कासार हा वैयक्तिक आपल्या 36 या धावसंख्येवर खेळतो. चांगली फलंदाजी केली अक्षय कासाऱ्याने. 17 चेंडू मध्ये 36 धावा जमा केल्या. पुढला चेंडू उलटा चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं जो झेल सोडला तर ते कुठेतरी मागे ठरू शकते चॅलेंज संघाला. आणि दीपेश माली याच्या बॅट मध्ये पाहतो हा षटकार. थँक्यू डीजे. या षटकाने संघाची धावसंख्या धावफलकावर 76 धावा. पुन्हा टोले चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिथे तुषार. तर विचार केला तर तुषार याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत. चांगला एक झेल सुद्धा पकडला होता तुषार याने. नक्कीच. आणि तुषार म्हटलं तर सर्वाधिक हुशार क्षेत्ररक्षक आहे चॅलेंज स्पोर्ट्सचा संघाचा जर विचार केला तर. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुढला चेंडू सामोर जातो तो दीपे. धावसंख्या जर बघितली धावफलकावर 78 धावा. चांगली धावसंख्या जमा केली. पुढला चेंडू भाविष्याचं सुरेख चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कुठल्या प्रकारे धाव मिळत नाही. निश्चित हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता दीपेश माले याचा पण बॅटच्या पट्ट्यामध्ये दिसतात चेंडू येत नाही. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 78 धावा. पुढला चेंडू भावेशाचं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव. चांगली मात्र गोलंदाजी आता पाहायला मिळते. जरी षटका जरी लागला असला पहिल्या चेंडूवर मात्र चांगले चेंडू टाकले आतापर्यंत भावेशाने. साई स्पोर्ट्स कारभार संघाचा संघनायक आपण नाणेपिंग सर याच्या कारण महेंद्र स्पोर्ट्स भादोड संघाचा संघनायक कल्पेश पाटील उर्फ बबलू इथे आलेला आहे. वेलकम कल्पेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढला चेंडू भावेश. सामोर जातो तो दीपेश माली. सुरेखाचा टोल्या चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा झेल सोडला. बघितलं तर 2 झेल सोडले दीपेश माले याचे. निश्चितच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांबरोबर त्यांना गिफ्ट सुद्धा दिला जातोय. 2 झेल सोडल्यात आणि जीवनदान मिळालंय. आणि झेल सोडल्यानंतर निश्चित आपण बघितलं समाचार घेतला. एक षटकार निश्चित त्यांच्या बॅटमध्ये आपण बघितला होता. धावसंख्या बघितली 10 बरोबर 79 धावा जमा झाल्या. पुढला चेंडू सामोर जातो तो अक्षय कासार. ओपनिंग करण्यासाठी आला तर चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. पुढला चेंडू सुरेखाचा टोला चेंडू. शॉट ऑफ द डे. चेंडू अप्रतिम फटका आपण पाहतोय. अक्षय कासार याचा असरदार षटकार. व्हॉट अ शॉट. काय फटका एकजूट केलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जात आहे सीमा पार. 6 धावांसाठी हा षटकार.
नक्कीच प्रयत्न असेल आमचा. नक्कीच. आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अक्षय आहे, ऋषभ आहे, ऋषी आहे, चांगले गोलंदाज आहेत, ते कमीत कमी धावा देऊ शकतात. नक्कीच. या अंगामधील पहिल्या सामन्यामध्ये महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव आणि वंडरबाब खारबाव प्रणय पाटील चांगलं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. नक्कीच चांगलं प्रदर्शन होईल. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. कल्पेश, नाणेफेक पण हरलेले आहेत. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय असता? फिल्डिंग. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे. प्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी आपले मनोगत नक्कीच मी जाणून घेऊ इच्छितो. निश्चितच अतिशय सुंदर आणि एकदम बेस्ट आयोजन केलेलं आहे पोगाव गावाने आणि त्यांना पूर्ण स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. नक्कीच कल्पेश, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये ज्यामध्ये P1 आणि P2 ही 2 मॅन्डेटरी पावडरचे षटके असणार आहेत. किती संपल मजल मारण्याचा प्रयत्न करेल महेंद्र स्पोर्ट्स भादोडा संघ? 70+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि 70+ जाण्यासाठी असे कोणते फलंदाजीमध्ये चेहरे असतील, हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? बाला तरे, सचिन गायकवाड आहे, सुरेश पारदे, मी स्वतः आहे. आम्ही चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेलं आहे. टॉस बॉक्समधून न्यूज असे नाणेफेक जिंकलेले ती खारबाव संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद शुभा धुमाल. दोस्तों लौट चलते हैं लेट अप्पा नाना मेमोरियल कप के इस क्रिकेट की दुनिया में. महासंग्राम में चैलेंज के सामने जो चैलेंज है वो 86 रनों का है. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि सचिन भोयर बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन है, टीम के कैप्टन है और इस तरह की स्थिति में वो लीडिंग फ्रंट हमेशा रहे. सचिन भोयर और त्रिमूर्ति गायकर, these two are the openers. He is going to be backbone of Bhiwandi cricket. Santosh Madhvi open the bowling attack. Welcome all of you. From the two genius personality, Tejas Patil, Nilesh Patil and organizing committee. The match between Challenge Sports and RD 4440. Is going to be Santosh Madhvi. Right arm round wicket. Ball this time goes his back foot punch very hard. But it's straight to extra cover. Kedar Patil is there. A firmly punch, but placement is not good. Slightly weak given by Madhvi. No damage has been done. Challenge chasing a huge total of 86. But this is the easy wicket for bat. Here we go. Ball this time beauty, but just wide signal from umpire away from the off stump. Sachin Bhoi, one of the great batsmen and one of the great opener. He is the captain of Challenge. Jay Patil with us. Santosh Madhvi, right arm round wicket. Ball this time slug sweep. Mighty blow, maximum 6. Over mid wicket, fantastic timing, glorious shot, 6 runs. यस, अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या फटक्यापासूनच सचिन भोईरची ओळख आहे. तो फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार आलाय. Swapnil Shelar from Fundas. All the best for Sachin. Santosh Madhvi, right arm round wicket. Ball this time beauty, beauty, extra bounce and extra pace. Perfume delivery. Santosh Madhvi and Rushi Patel, these two are the all-rounder. They done outstanding job in Bhiwandi cricket. Vishwas Matre, no doubt at all, is the focus all-rounder. Imtiaz Papa, no doubt at all, is the great all-rounder. Right arm round wicket. Ball this time uses feet and chain their restore. What an excellent stop from the fielder in Dipesh Gali. Thick edge of the bat, tried to punch off his front foot. 1 to score now. Score was up to 8 without loss. यस, तर त्या दरम्यान
RD 4440 संघाला शुभम गुलवी मॅन फ्रॉम निंबवली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. Yes, Chetan Kharik, all the best for RD 4440. देखिए आपकी तमाम शुभेच्छाएं, आपका प्यार सर आंखों पर, लेकिन आखिर के 2 दिन ऐसे रहेंगे जहां पर ये कहना बहुत मुश्किल रहेगा. संतोष मडवी facing him, Trimurti Gaikar. Trimurti Gaikar have ability hit over the infield. So there is the fielder in deep for Trimurti because he is the best player of the offside. Right arm, round wicket. Beauty. Pitching on the good line spot and rising one. This is the class of backbone of Bhiwandi cricket. संतोष मडवी. यस, अनुभव झोकून दिलाय त्या ठिकाणी गोलंदाज संतोष मडवीने. चांगली गोलंदाजी करतोय आणि त्या दरम्यान RD 4440 संघाला शुभम शेठ पाटील गुंदवली आणि आकाश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. संतोष मडवी, राइट आर्म, राउंड विकेट टू गायकर. This time hooks this ball beautifully. Long way shuffling over long leg. Glorious 6 from Trimurti Gaikar. यस, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय. या आधीच सिद्दीक बाबे सरांनी उल्लेख केला होता की अबिलिटी आहे, क्षमता आहे आणि ती या ठिकाणी सिद्ध करतोय त्रिमूर्ती गायकर. अतिशय सुरेख फटका, षटकार. And I think this is the positive reply from challenge. End of the first power play, 14 without loss. एक ओवर की समाप्ति, 14 रन. देखिए सचिन भोई एक ऐसे बैट्समैन है जो अगर टिक गए तो काफी कठिनाइयां पेश करेंगे, लेकिन पॉजिटिव रिप्लाई, हम चैलेंज स्वीकार करती हुई चैलेंज को. नक्कीच चॅलेंज हा देखील एक मोठा संघ आहे, क्षमता आहे, सिद्ध करावी लागेल. सूरज SK शेलार ने सचिन भुई को ऑल द बेस्ट कहा है. तर आनंद भोसले यांच्या माध्यमातून दीपू माली याच्यासाठी ऑल द बेस्ट केलं जात आहे. और मुताफ अंसारी ने संतोष मडवी और दीपेश माली को ऑल द बेस्ट कहा है. आइए लौट चलते हैं क्रिकेट की तरफ. गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज प्रतीक को, मेरे ख्याल से मैन फ्रॉम सावत चौधरपाड़ा, लेकिन प्रतीक को कौन भूल सकता है. जॉय कुमार ट्रॉफी में प्रेम मैन ऑफ द सीरीज थे, लेकिन नंबर 2 पे रैंक कर रहे थे प्रतीक. लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए बैट्समैन है उनके सामने सचिन भोई. इस मरतबा दूर से खेला है, इनफील्ड के ऊपर से टिपिकल पावर प्ले शॉट, स्टैंड एंड डिलीवर, 4 रन. क्या बल्लेबाजी की थी अक्षय कासार ने और क्या जवाब दिया जा रहा है सचिन की तरफ से. टिट फॉर डॅट, जशाच तसं प्रत्युत्तर आपण आतापर्यंत पाहतोय. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला सचिन भोईर याच्या बॅट मधून. देखिए TDPL जो हुआ था उसमें भी सचिन भोईर ने कमाल की बल्लेबाजी की थी और चॉइस प्लेयर रहे हैं वो BPL में, भिवंडी प्रीमियर लीग. अच्छी वापसी, यॉर्कर लेन की गेंद, बैकलिफ को नीचा किया, पुश किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में, 1 रन बनता हुआ स्कोर 19 पे पहुंचा है. सोच बहुत ही पॉजिटिव लग रही है चैलेंज की. आर या पार. संदीप पाटिल वडगर ने दीपू माली को हैप्पी बर्थडे कहा है. इस मरतबा दूर से खेले थे त्रिमूर्ति, वाइड यॉर्कर थी, अच्छी सोच की गेंद प्रतीक की. जब देखा कि काफी रूम बनाना चाह रहे, वाइड यॉर्कर गेंद को रखा था. आप देख रहे हैं BC4 फॉर्मेट में सिटी क्रिकेट का पहला महासंग्राम, पहला प्यार, पहली बारिश, पहली मुलाकात, पहली मैच, पहली बैच, पहला सब कुछ अव्वल रहता है. क्रेडिट जाता है पोगांव वालों को, नीलेश और तेजस पाटिल को. फिर से यॉर्कर, लेकिन दूर किया था, वाइड यॉर्कर थी.
वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर 20 रनों पे पहुंचा है। पंकज आरेश केवल ने भी दीपेश को हैप्पी बर्थडे कहा है। आज दीपू माली का बर्थडे है। हालांकि काफी चैलेंज वालों ने कैच छोड़ के तोहफे दिए। उछाल दिया है दूर गगन की छाव में, 6 रन तान दिया आसमान में त्रिमूर्ति ने। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 26 रन पे। देखिए कोई भी टोटल का जब आप पीछा करते हैं, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर कहते हैं वेल बिगन इज हाफ डन। आपकी शुरुआत जब अच्छी होती है तो आपका अंत भी अच्छा होता है। वहीं कुछ यहाँ पे कर रहे हैं त्रिमूर्ति और सचिन भोई। यस, अगदी बरोबर म्हटलं सिद्दीक बाबे सर, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. कुमार पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत दीपू मालीसाठी. और योगेश पाटिल को प्रणव पातकर ने ऑल द बेस्ट कहा। योगेश पाटिल योगी इज अ ग्रेट प्लेयर। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, दीपू नहीं पहुंच पाएंगे कैच तक और दूसरे के लिए मना किया वहां पे सचिन ने। हालांकि थोड़ी धीमी गेंद आई थी हवा में, यही कारण था कि टाइमिंग उतनी अच्छी नहीं कर पाए। 27 रन बिना किसी विकेट के, 27 विदाउट लॉस। प्रतीक लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, दूर दूर तक छितराया हुआ फील्ड है। इस मर्तबा वाइड यॉर्कर किया। मैंडेटरी पावर प्ले खत्म हुआ, नेक टू नेट फाइट चलती हुई। 27 रन आए और यहां से बचे हुए 4 ओवर में कितने रन चाहिए? 59। यानी मैच 27 रन में हमारे ऑफिशियल स्कोरर के मुताबिक पहली गेंद पे चौका, दूसरी पे 1, तीसरा डॉट, चौथा वाइड, पांचवी पे सिक्सर, छठी पे 1 और आखिरी डॉट। 27 पहले ओवर में आए थे 14 और इस ओवर में 13 आए। देखिए 27 रन आए और 4 ओवर में कितने चाहिए? अब 59। मैच पूरी तरह ऑन हो चुका है। 10 विकेट जब आपके हाथ में रहते हैं तो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का, रिस्क लेने का। गायकर मेरे ख्याल से लोकल बॉय हैं। यस, लगभग 4 लोकल एटीएम इस मैच में चैलेंज के लिए खेल रहे हैं। 3 तो शिल्के परिवार, सुदर्शन, नैनेश्वर और तुषार, और एक त्रिमूर्ति गायकर। हिमांशु, अलीमगढ़ एक्सप्रेस, बल्ले का सीधा, लेकिन क्या फील्डिंग हुई है। चीते की तरह झपटे थे, अपने टीम के लिए 3 रन बचाए वहां पर रोशन ने। कमाल की फील्डिंग। सचिन भोईर को भूपेश वारगड़े ने ऑल द बेस्ट कहा है। सामना कर रहे हैं गेंदबाज अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल का। हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल और पावरफुल। ये सिर्फ सचिन भोईर ही लगा सकते हैं। हालांकि शॉर्ट गेंद नहीं थी, हल्की शॉर्ट गेंद थी, मौका मारा, मौका ताड़ा और सिक्सर मारा। कमाल का शॉट। He is the great player. He is the great player. क्या मैच हो रहा है। स्कोर 34 रन। चैलेंज स्पोर्ट लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फैम टीम चैलेंज को कबूल करती हुई। यंग ब्लड, गर्म खून, जोश मारता हुआ। हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, कारपेट के जरिए लॉन्ग ऑफ पे 1 रन और मिस फील्ड 2 रन पूरे। इसे कहते हैं आंखों आंखों में रन पूरा करना।
और कह दिया वहां पर फील्डर ने कि चुरा लिया है तुमने जो रन को। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पे पहुंचा है। चैलेंज का लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए कट करने की कोशिश, दूर किया था, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ और अब आप देख सकते हैं कि दीपेश माली थोड़े से परेशान नजर आ रहे हैं। जिस तरह से रन बन रहे हैं, विकेट नहीं गिर रहा है। भावेश काटे ने खारबाओं से दीपेश माली को हैप्पी बर्थडे कहा है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छी वापसी, वाइड यॉर्कर थी और फ्रंट फुट पे खेलना चाहते थे बिडवे। अंकल भुईर भिनार ने त्रिमूर्ति गायकर को ऑल द बेस्ट कहा है। बहुत देर के बाद सिटी क्रिकेट से जुड़े हैं अंकल भुईर भिनार। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा कंट्रोल शॉट है, बैकफुट पे जाके केवल फोर्स किया है। दीपेश माली को गेंद पे झपटते देखकर इरादों को बदल दिया बल्लेबाजों ने। एक ही रन पे सहमत, स्कोर 38 रन। ये जो मैच है ना वखारे, ये बंद कोरियर की तरह, बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है, लेकिन मैच बहुत ही रोमांचक, चैलेंजिंग मैच खेल रही है। चैलेंज अलीमगढ़ एक्सप्रेस लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत बढ़िया गेंद, विकेटों के ऊपर से निकल गई, ज्यादा सफल किया और इसके साथ ही ओवर समाप्त होते हुए 3 स्कोर है 38 रन प्लस पॉइंट। चैलेंज के पास है कि उनका कोई भी विकेट नहीं गिरा है और 3 ओवर में 48 रन चाहिए। आस्किंग रन रेट 16 का है और मरता क्या ना करता, आखिरकार दीपेश माली को लाना पड़ा कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल को। भावेश दलवी सावध ने किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है। कल्पेश भोईर शेलार ने चैलेंज स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। कोलियोली से रूपेश माली और कपिल माली ने दीपू माली को हैप्पी बर्थडे कहा है। क्या लगता है 3 ओवर 48 रन, क्या कहेंगे संदेश वखारे आप? सुरुवात तर अतिशय सुरेख झाली, त्यानंतर मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडू मागे हवाई फायर। देखिए किरण पाटिल के 2 ओवर साबित करेंगे कि मैच कहां जा रहा है। ओ स्विंगिंग यॉर्कर, वसीम अकरम की तरह साइड आर्म स्विंगिंग यॉर्कर से स्वागत किया था सचिन का। क्या खूबसूरत गेंद थी किरण पाटिल की। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 39 रन। देखिए या तो सचिन भोईर और गायकर की बल्लेबाजी तय करेंगी, या तो मेरा अपना मानना है कि किरण पाटिल की गेंदबाजी, ये जो 2 ओवर है बहुत इंपॉर्टेंट है। इस बीच गेंद और जाना होगा गायकर को, फिर से साइड आर्म गेंद थी, बल्ले का चुंबन लेके विकेट कीपर शेखर दलवी के पास।
तुषार ने कहा है कि चैलेंज का चैलेंज अभी बाकी है. यस, होम ग्राउंड आहे, कुठेतरी होम ग्राउंडचा फायदा उचलेलच तुषार शेळके, यात मात्र काही शंका नाहीये. आणि जोपर्यंत सचिन भोईर आणि तुषार शेळके खेळपट्टीवर असतील तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत चॅलेंज स्पोर्ट्स संघाच्या. खारबाऊ से ऋतिक पाटिल और मिलिंद पाटिल ने दीपू माली को हैप्पी बर्थडे कहा है. देखिए भिवंडी क्रिकेट में हैप्पी बर्थडे सिर्फ एक बार ही कामयाब रहा, जब बाली ट्रॉफी में धनेश ने दीनू शेलार के हैप्पी बर्थडे पर मैच जीता था. इस मरतबा टॉप एज और जाना होगा तुषार को. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया है किरण पाटिल ने. गेंद टिप्पा खाने के बाद सीने के करीब आई थी, और जब आप तेज गेंदबाज है तो आपकी शॉर्ट पिच गेंदें इतनी जल्दी कनेक्ट नहीं होती है. व्हाट अ बॉलिंग फ्रॉम कॉटरेल ऑफ भिवंडी, किरण पाटिल. आउट होके आ रहे हैं तुषार शिल्के. स्कोर है इस वक्त 45 रन. मैच अभी भी ऑन है. नए बैट्समैन केतन घरत को भेजा है पिंच हिटिंग के लिए. मैन फ्रॉम काटई. कमाल का मुकाबला आप देख रहे हैं, धमाल का मुकाबला देख रहे हैं. 2 विकेटें अब तक ले चुके हैं किरण पाटिल. 7 रन खर्च किए और 2 बड़ी विकेट. गायकर को चलता कर दिया, बैक टू बैक आउट किया तुषार शिल्के को. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए. सामने उनके बैट्समैन है केतन घरत. लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुल टॉस गेंद, बहुत करारा ड्राइव, बॉलर बैक ड्राइव, लेकिन दीपेश माली पूरी तरह से गेंद पे झपटे थे. अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रनों पे पहुंचा है. अब बची हुई 13 गेंदों पर 40 रन. यहां से इक्वेशन ये रहेगा तो फिर आपको हिट आउट और गेट आउट की तरफ जाना होगा. लेकिन शुरुआत अभी भी सचिन है. ओ बढ़िया यॉर्कर, मजबूर किया बैट्समैन को डिफेंड करने के लिए. व्हाट अ एक्सीलेंट ओवर टर्न फ्रॉम कॉटरेल ऑफ भिवंडी, किरण पाटिल. आप 2 ओवर बचे और 2 ओवर में जीतने के लिए जो रन चाहिए वो है 39 रन. क्या भिवंडी तालुका क्रिकेट के इतिहास में बर्थडे पे जीतने वाली टीम आरडी दूसरी टीम बनती है, या फिर चैलेंज इस चैलेंज को कबूल करती है? आइए सुनते हैं संदेश वखारे से. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबा सर. तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 47 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये विजयासाठी 39 धावा बनवायच्या आहेत. बेगेट हवाई मार्गाचा वापर करावा लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण 12 चेंडू मागे 39 धावा. यस, अजूनही लक्ष जे आहे थोडं मोठं आहे. निश्चितच 12 चेंडू मागे 39 धावा बनवायच्या आहेत आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच बेगेट मोठे फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम. यस, चैलेंज जूनियर एक्सप्रेस दिनेश चोगले कंप्लीट ऑलराउंडर हैं, और ओहो उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण संगठना के नीलम नाईक भी हमारे बीच आ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत उज्ज्वल देखील आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 39 धावा बनवायच्या आहेत चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाला. तर गोलंदाज हिमांशु पाटील येतोय. षटक क्रमांक 5 वा वैयक्तिक दुसरा आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. समोर सचिन भोईर आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन हिमांशु वलतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चेंडूची दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वलत आहेत. वाईटच्या स्वरूपात अव्वांतर धाव मिळते. धावसंख्या अव्वांतरने पुढे सरकते. 48 धावा झाल्यात.
देखिए हिमांशु पाटिल जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं अब तक वो धार नजर नहीं आई है. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हिमांशु पाटील. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले होते परंतु झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान धावचीची संधी. चुकीची कॉलिंग. यस इज गॉन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. देखिए एक गेंद पे आप 2 बार नहीं बच सकते. हालांकि कैच छूटा था उसके बाद आउट हुए. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक ने और जयदुर्गा बी ने दीपू माली को बर्थडे के लिए शुभकामनाएं दी. यस असं म्हटलं जात आहे की नेवर टेकन चान्स ऑन अ मिसफील्ड. मिसफील्डवर कहाँ चांस जाता है देने नेवर का। टेक अ चांस ऑन मिसफील्ड, क्योंकि मिसफील्ड पे जब आप चांस लेते हैं तो आपके आउट होने के खतरे भी बढ़ते हैं. और वैसे भी लालच बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है. वखारे एक बार गले लग गई तो गला ही दबा देती है. जेल ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपण पाहिला. परिणाम स्वरूप अपघात. फलंदाज बाद झालाय. सचिन भोईर. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहाड़े से अमर पाटिल, नीतीश भुईर ने ऑल द बेस्ट कहा है. केदार पाटिल और योगी अक्षय को. एस दीपू मालीसाठी साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 49 धावा धावफलकावर झाल्यात. नवीन फलंदाज प्रशांत आलाय. हिमांशु पाटील पुन्हा एकदा बोलतोय. त्यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साने. दीपू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळाली. देखिए चैलेंज को अभी विमान में सफर करना होगा, हवाई यात्रा करना होगी, उड़ाना होगा वो भी बाउंड्री के पीछे, क्योंकि रोडवेज का उनका सफर अब खत्म हो चुका है. नक्कीच बिकेट. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. 50 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बिकेटसाठी प्रयत्न झाले होते. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं. मात्र त्या दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 51. 51 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 86 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं. और आखिरी ओवर तो कॉटरेल का रहेगा. हालांकि इस ओवर में भी अलीमगढ़ एक्सप्रेस बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. हिमांशु पाटील समोर केजी केतन घरात. यावेळेस बिकेटसाठी प्रयत्न झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक निर्णायक षटक आहे आणि या षटकापासून निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हिमांशु पाटील ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. अचूक डप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. खास करून पहिलं षटक त्यानंतर प्रतीक याने देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती. किरण पाटील याने देखील फार आकर्षित केला. फुल टॉस चेंडू होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दुरून येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. अगली 2 टीमों को तैयार रहना है. जो महिंद्रा और साइंस के बाद जिनका मैच है, तारिक रईस फैम टीम, जैलीस स्पोर्ट तलोली और सोना देवी AA टेमगर, पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी फैम टीम. यस त्या दरम्यान RD 440 संघाला भूषण पाटील, बन्नीबाई, हेमंत पाटील आणि शुभम शेल्लार यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज शाम का आखिरी मुकाबला शुमाइल सूसे फैम टीम SK इंटरप्राइजेस बनाम विशाखा इंटरप्राइजेस कुक से विश्वास पाटिल और पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम. हिमांशु पाटील मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. संघाला आवश्यकता होती या षटकाची, कारण 12 चेंडू 39 धावा असं समीकरण आपण पाहिलं होतं आणि त्या दरम्यान 5वं षटक अतिशय सुरेख फेकलं जात आहे. कोणत्या प्रकारे बिकेट करण्याची मुभा दिली नाहीये. चांगलं षटक फेकतोय हिमांशु पाटील. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा एकच धाव. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 54 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
आता मात्र उर्वरित शेवटचं षटक 32 धावांची आवश्यकता आहे. देखिए क्रिकेट में जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए कोई भी भविष्यवाणी नहीं होती है, लेकिन कॉटरेल जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं पिछले कुछ सीजन से, किरण पाटिल के सामने ये लक्ष्य नामुमकिन तो नहीं लेकिन मुश्किल जरूर है. नक्कीच त्या दरम्यान कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा येत आहेत आमचे परममित्र साथी समालोचक सुनील पाटील मॅन फ्रॉम पिलंजे यांच्या माध्यमातून. यावेळेस एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. नेस्टी बाउंसर परफ्यूम गेंद थी और टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी थी. किरण पाटिल लगातार क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और गुडलैंड पे पड़ने के बाद उनकी गेंदें लगभग बैट्समैन के सीने के करीब आ रही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली. किरण पाटील पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बिगिटसाठी प्रयत्न झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. रवीश बॉन्ड और वकी स्पोर्ट मापोली की तरफ से दीपू माली को बर्थडे की शुभकामनाएं हैं और साथ ही साथ कमेंट्री पैनल को. किरण पाटील यावेळेस कार्पेटच्या साने हा चेंडू जातोय. अमोल मोहिते भिनार यांच्या माध्यमातून दीपेश मालीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अमोल. देखिए किरण पाटिल ने पिछले 2 सीजन से काफी लोगों को मुतासिर किया है. बहुत ही घातक गेंदबाज है और इनकी यॉर्कर बैट्समैन के लिए बहुत ज्यादा मुश्किल रहती. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पुन्हा एकदा बीट केलं जातोय फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण पाटील चांगली गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. कैलाश ठाकरे गोरसई की तरफ से भी दीपू माली को बर्थडे की शुभकामनाएं और दीनू भुईर के बाद ये दूसरा मौका है जब बर्थडे पे तोहफा दे रही है टीम जीत का. उछाल दिया गेंद को 6 रन, लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है. ऑर्गेनाइजेशन के लिए और कमेंट्री पैनल को मुबारकबाद दी है. हेमंत पाटिल, भूषण पाटिल, अच्छा ड्राइव ऑफली पे लेकर 1 रन और इसके साथ ही दीपेश माली को बर्थडे का तोहफा देती हुई RD 440. कॉन्ग्रेचुलेशन विनोद पाटिल, बंटी शिल्के and Captain Dipesh Mali.